हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ यथार्थ ओम धन्वंतरी नम. माय सेल्फ रोहन विनोद जाधव, BMS फायनल इयर स्टुडंट. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं इसोफेगस. आता या व्हिडिओमध्ये आपण 9 रिजन ऑफ ॲबडॉमन पाहणार आहोत. तर हे 9 रिजन ऑफ ॲबडॉमनचे डिव्हिजन कशा प्रकारे केलेले आहे, तर 4 इमॅजिनरी प्लेन्स घेतलेले, 2 हॉरिझॉन्टल आणि 2 व्हर्टिकल. आता ते प्लेन्स कोणते कोणते ते पाहू आपण. तर सगळ्यात पहिले आपण हॉरिझॉन्टल प्लेन्स पाहू. तर त्याच्यात 2 हॉरिझॉन्टल प्लेन्स कोणते कोणते, ट्रान्स पायलोरिक प्लेन आणि ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन. आता तुम्ही या डायग्राम मध्ये पहा. तर ट्रान्सपायलोरिक प्लेन काय आहे, तर इट पासेस थ्रू द पायलोरस ऑफ द स्टमक. तर स्टमकच्या पायलोरस रिजन थ्रू ही प्लेन पास होते. त्याच्यानंतर इट इज मार्क्ड इन बिटवीन सुप्रास्टर्नल नॉच अँड प्युबिक सिम्फायसिस. म्हणजे सुप्रास्टर्नल नॉच आणि प्युबिक सिम्फायसिस ह्याच्यामध्ये ही लाय करते. त्याच्यानंतर इट पासेस थ्रू द लोअर हाफ ऑफ द बॉडी ऑफ द वर्टिब्रा L1. तर L1 वर्टिब्राच्या लोअर हाफ थ्रू पास होते, हे तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. तर आता ह्याच्यानंतर आपण पाहू ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन. आता ट्रान्स ट्युबरक्युलर प्लेन काय असते, तर इट पासेस थ्रू द ट्युबरकल्स ऑफ द इलियाक क्रेस्ट. तर इलियाक क्रेस्टवरचे जे ट्युबरकल्स असते ते त्या थ्रू ही प्लेन पास होत असते असं सांगितलेलं. ह्या तुम्ही डायग्राममध्ये तसं पाहू शकता. अँड पोस्टिरियरली इट पासेस थ्रू द बॉडी ऑफ द वर्टिब्रा L5 नियर इट्स अपर बॉर्डर. आणि पोस्टिरियरली कशाने, L5 वर्टिब्राच्या बॉडी थ्रू लोअर बॉर्डर थ्रू पास होते असं सांगितलेलं आहे. इथपर्यंत समजलं का. हे होते हॉरिझॉन्टल प्लेन्स. आता यानंतर आपण पाहू वर्टिकल प्लेन्स. तर 2 हॉरिझॉन्टल होते, तर वर्टिकल प्लेन्स पण आपल्याला 2च सांगितलेले, राईट लॅटरल आणि लेफ्ट लॅटरल. तर आता ते पाहू आपण. दीज आर राईट लॅटरल अँड लेफ्ट लॅटरल प्लेन्स. ईच ऑफ दीज वर्टिकल प्लेन्स पासेस थ्रू द मिड इंग्वायनल पॉईंट. तर 2 सांगितलेले, राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल, आणि दोन्ही पण मिड इंग्वायनल पॉईंट्स थ्रू पास होतात. हे तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. आता इथपर्यंत समजलं का. यानंतर या 4 प्लेन्स थ्रू 9 रिजन्स ऑफ ॲबडॉमनचं डिव्हिजन झालेलं आहे. आता आपण 9 रिजन ऑफ ॲबडॉमन पाहू. तर सगळ्यात पहिला रिजन येते हायपोकॉन्ड्रियाक रिजन. आता हायपो मीन्स बिलो आणि कॉन्ड्रिया मीन कार्टिलेज, हे तर आपल्याला माहिती आहे. तर इट लाईज जस्ट बिलो द कोस्टल कार्टिलेज, हेन्स द नेम. म्हणजे कोस्टल कार्टिलेजच्या खाली हे रिजन लाय करते, म्हणून याला हायपोकॉन्ड्रियाक रिजन असं सांगितलेलं आहे. आता देर आर हायपोकॉन्ड्रियाक रिजन राईट अँड लेफ्ट. म्हणजे राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजन आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक असे 2 रिजन असतात. हे तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. आता त्याच्यानंतर ह्यात कोणते कोणते ऑर्गन असते ते आपण पाहू. तर ऑर्गन्स ऑक्युपाईंग दिस रिजन्स ऑन साईड लिव्हर, गॉल ब्लॅडर अँड लेफ्ट साईड स्टमक, स्प्लीन अँड लेफ्ट कोलिक फ्लेक्शर्स. तर राईट साईडमध्ये कोणते ऑर्गन आणि लेफ्ट साईडमध्ये कोणते ऑर्गन. तर राईट साईडमध्ये आपल्याला लिव्हर, गॉल ब्लॅडर हे पाहायला भेटते. तर लेफ्ट साईडमध्ये आपल्याला स्टमक, स्प्लीन आणि लेफ्ट कोलिक फ्लेक्शर हे पाहायला भेटतं. हे होतं आपला फर्स्ट रिजन. आता ह्याच्यानंतरचं रिजन आहे एपिगॅस्ट्रिक रिजन. तर आता एपी मीन्स वरी आणि गॅस्ट्रिक मीन्स स्टमक, हे आपल्याला माहिती आहे. तर एपिगॅस्ट्रिक म्हणजे काय, तर दिस रिजन लाईज जस्ट अबाव द स्टमक. तर स्टमकच्या वरच्या भागाला जे रिजन असते त्यालाच एपिगॅस्ट्रिक रिजन असं सांगितलेलं आहे. आणि यात कोणते कोणते ऑर्गन्स असतात, ऑर्गन्स ऑक्युपाईंग दिस रिजन स्टमक, डिओडिनम अँड पॅनक्रियास. तर या रिजनमध्ये स्टमक असते, डिओडिनम आणि पॅनक्रियास असं सांगितलेलं, हे तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. आता यानंतर लंबार रिजन येते. 2 रिजन झाले, तर थर्ड रिजन येते लंबार रिजन. सो दिस रिजन लाईज ॲट द लेवल ऑफ वर्टिब्रा, हेन्स द नेम. तर लंबार वर्टिब्राच्या लेवलला हा रिजन लाय करते, म्हणून याला लंबार रिजन असं सांगितलेले आहे. आणि 2 लंबार रिजन्स राईट अँड लेफ्ट. लंबार रिजन्स पण 2 असतात, राईट लंबार अँड लेफ्ट लंबार. तर हे तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. तर याच्यानंतर ऑर्गन्स ऑक्युपाईंग दिस रिजन ऑन राईट साईड राईट किडनी अँड युरेटर अँड असेंडिंग कोलॉन अँड ऑन द लेफ्ट साईड लेफ्ट किडनी, युरेटर अँड डिसेंडिंग कोलॉन. तर एकदम सोपा प्रकारे याचे ऑर्गन तुम्ही लक्षात ठेवू शकता की राईट साईडला राईट किडनी अँड राईट युरेटर असेंडिंग कोलॉन, आणि लेफ्ट साईडला लेफ्ट किडनी, लेफ्ट युरेटर अँड डिसेंडिंग कोलॉन. आता यानंतर झालं अम्बिलिकल रिजन. तर अम्बिलिकल इट लाईज अराउंड द अम्बिलिकस. तर हे अम्बिलिकसच्या अराउंड लाय करते, म्हणून याला अम्बिलिकल रिजन असं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये कोणते कोणते ऑर्गन असतात हे तुम्ही डायग्राममध्ये पहा. ऑर्गन्स ऑक्युपाईंग दिस रिजन आर आओर्टा, इन्फिरियर वेना केवा, कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड सम पार्ट ऑफ स्टमक. तर हे तुम्ही पाहू शकता की या रिजनमध्ये हे ऑर्गन सगळे लाय करतात. तर कोणते कोणते, आउर्टा झाला, इन्फिरियर वेना केवा झाला, कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन झालं अँड सम पार्ट्स ऑफ स्टमक. इथपर्यंत समजलं का. आता नेक्स्ट रिजन. तर आता नेक्स्ट रिजन आपण पाहू, जे की आहे इलियाक रिजन. तर इलियाक रिजनलाच इंग्वायनल रिजन असं सांगितलेलं आहे. आता इलियाक रिजनमध्ये काय सांगितले ते पाहू. दिस रिजन लाईज इन रिलेशन टू द इलियाक फोसा ऑफ हिप बोन, हेन्स द नेम.
म्हणजे हिप बोनचा ज्या इलियाक फोसा असतो त्याच्या रिलेशनमध्ये हा रिजन लाय करतो, म्हणून त्याचं नाव इलियाक रिजन असं सांगितलेलं आहे. आता दोन रिजन असतात इलियाक रिजन पण, राईट इलियाक आणि लेफ्ट इलियाक. तर आता यामध्ये कोणते कोणते ऑर्गन असते ते या डायग्राममध्ये पाहू आपण. ऑर्गन्स ऑक्युपाईंग दिस रिजन आर ऑन द राईट साईड सिकम अँड वर्मिफ्रॉम अपेंडिक्स, हे तुम्ही त्या डायग्राममध्ये पाहू शकता तसंच, आणि लेफ्ट साईड सिग्मॉइड कोलॉन. तर हे झालं आता इलियाक रिजन. आता ह्याच्यानंतर आपण पाहू हायपोगॅस्ट्रिक रिजन. आता धिस रिजन इज लोकेटेड बिलो द स्टमक, म्हणजे स्टमकच्या खालच्या बाजूस हा रिजन असते म्हणून हायपोगॅस्ट्रिक. आता नावानेच आपल्याला समजू शकते, हायपो मीन्स बिलो अँड गॅस्ट्रिक मीन्स स्टमक, म्हणून हायपोगॅस्ट्रिक रिजन. तसं हे तुम्ही हायपोगॅस्ट्रिक रिजन या डायग्राममध्ये पाहू शकता. ऑर्गन्स इन्क्लूड इन दिस रिजन आर युरिनरी ब्लॅडर, कॉइल्स ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन अँड एनलार्ज युटेरस. तर हे ऑर्गन तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता की कोणते कोणते ऑर्गन असते. तर टोटल 9 रिजन झाले. आता कसे म्हणसाल तुम्ही, तर मी तुम्हाला एक समरी देतो. पहिला आपण रिजन पाहिला ते हायपोकॉन्ड्रियन रिजन, तर ते 2 राईट हायपोकॉन्ड्रियन, लेफ्ट हायपोकॉन्ड्रियन असे 2 रिजन झाले. त्याच्यानंतर आपण पाहिला एपिगॅस्ट्रिक रिजन, ते एकच रिजन आहे एपिगॅस्ट्रिक रिजन. त्याच्यानंतर आपण पाहिलं लंबार रिजन, लंबार हे राईट लंबार आणि लेफ्ट लंबार असे 2 लंबार रिजन पाहिले. त्याच्यानंतर आपण आंबेलिकस पाहिलं मित्रांनो. आंबेलिकस रिजन झालं की त्याच्यानंतर आपण इलियाक रिजन, त्याचे पण राईट इलियाक अँड लेफ्ट इलियाक असे 2 रिजन झाले. आणि त्याच्यानंतर आपण लास्टला पाहिलं हायपोगॅस्ट्रिक रिजन. तर टोटल 9 रिजन झाले. तर आता आपण त्याच्यात कोणते कोणते आता 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन पाहिले. तर आता आपण त्यामधले कंटेंट्स पाहू कोणते कोणते असतात. तर सगळ्यात पहिले आपण राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजनचे पाहू. तर राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजनमध्ये लिव्हर, गॉल ब्लॅडर, स्मॉल इंटेस्टाईन, असेंडिंग कोलॉन, ट्रान्सव्हर्स कोलॉन, राईट किडनी हे सगळे येतात. आता तुम्ही इथं डायग्राममध्ये पहा आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर हे झालं राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजनमध्ये. आता त्याच्यानंतर लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक रिजन, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट, तर स्टमक झालं, टिप ऑफ लिव्हर, पॅनक्रियासची टेल, स्मॉल इंटेस्टाईन, ट्रान्सव्हर्स कोलॉन अँड डिसेंडिंग कोलॉन, स्प्लीन अँड लेफ्ट किडनी. हे झालं लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाक रिजनमधले कंटेंट. आता यानंतर आपण पाहू एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये कंटेंट. तर इसोफॅगस झालं, स्टमक झालं, लिव्हर झालं, पॅनक्रिया झालं, स्मॉल इंटेस्टाईन झालं, ट्रान्सव्हर्स कोलॉन झाला, स्प्लीन झालं, राईट अँड लेफ्ट किडनीज अँड युरेटर्स, राईट अँड लेफ्ट ॲड्रिनल ग्लँड्स. हे सगळे कंटेंट कशातले आहेत, तर एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये. तसं तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. आता यानंतरचा रिजन तर कोणता, तर राईट लंबार रिजन. तर राईट लंबार रिजनमध्ये कोणते कोणते कंटेंट येतात, तर सगळ्यात पहिले झाला लिव्हरची टिप ऑफ लिव्हर येते. त्याच्यानंतर गॉल ब्लॅडर, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन अँड असेंडिंग कॉलॉन, आणि त्यानंतर येते राईट किडनी. हे झालं राईट लंबार. आता आपण पाहू लेफ्ट लंबार. तर लेफ्ट लंबारमध्ये कोणते कोणते येतात, तर स्मॉल इंटेस्टाईन झाला, डिसेंडिंग कॉलॉन झाला अँड टिप ऑफ लेफ्ट किडनी. हे झाले लेफ्ट लंबार रिजनमधले कंटेंट्स. तर आता एम्बलिकस रिजनमधले कोणते कोणते कंटेंट्स असतात, तर त्याच्यात स्टमक झालं, पॅनक्रियास झालं, स्मॉल इंटेस्टाईन झालं अँड ट्रान्सव्हर्स कोलॉन झाला. त्यानंतर आपल्याला राईट किडनी, लेफ्ट किडनी, युरेटर्स अँड सिस्टर्ना कायली हे सगळे अम्बिलिकसमधले कंटेंट्स आहेत. तर आता यानंतर आपण पाहू राईट इलियाक रिजन. तर राईट इलियाक रिजनमध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात, तर स्मॉल इंटेस्टाईन, अपेंडिक्स, सीकम, असेंडिंग कोलॉन, राईट ओव्हरी अँड फॅलोपियन ट्यूब इन फिमेल्स. तर हे सगळं राईट इलियाक रिजनचे कंटेंट आहे. आता यानंतर आपण पाहू लेफ्ट इलियाक रिजनचे कंटेंट. तर कोणते कोणते येतात, तर स्मॉल इंटेस्टाईन झाला, डिसेंडिंग कोलॉन झाला, सिग्मॉइड कोलॉन झाला, लेफ्ट ओव्हरी अँड फॅलोपियन ट्यूब इन फिमेल्स. तर लास्ट रिजन आहे आपला हायपोगॅस्ट्रिक रिजन. तर हायपोगॅस्ट्रिक रिजनमध्ये कोणते कोणते कंटेंट्स येतात ते पाहू. तर यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन झाला, सिग्मॉइड कोलॉन झाला, रेक्टम अँड युरिनरी ब्लॅडर झाला, त्याच्यानंतर राईट युरेटर, लेफ्ट युरेटर, राईट ओव्हरीज अँड फॅलोपियन ट्यूब अँड लेफ्ट ओव्हरीज अँड फॅलोपियन ट्यूब इन फिमेल्समध्ये झाला. मेल्समध्ये वास डिफरन्स, सेमायनल वेसिकल अँड प्रोस्टेट ग्लँड हे मेल्समध्ये झालं. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच.